आणि पैसे पैसे वाटता कामा नयेत. पैशाच्या ह्याच्यावर ते इलेक्शन चालल्यात ती बंद व्हायला पाहिजे. काय म्हणतात घोटाळा करून म्हणजे पैसा देऊन पैसा घेऊन बसणारा नसावा. धावत येणारा कार्यकर्ता पाहिजे. फक्त फोनवर बोलून किंवा काही गोष्टी करून मी करतो सांगतो असा म्हणणारा. आज तळागाळातनं पोचलेला तो विनायक कारंडे. जेव्हा त्यांची सत्ता असो वा नसो त्या पडत्या काळात सुद्धा त्यांनी इथल्या लोकांची म्हणजे लाईन बाजारमधल्या बहुतांश असं म्हणता येणार नाही, पूर्णच लोकांची त्यांनी फार मदत केलेली आहे. ते मग ते कोरोना काळामध्ये असू दे. कारंडे सरांबद्दल बोलावं झालं तर कारंडे सर गेले 7-8 वर्षापासून राजकारणात आहेत, समाजकार्यात आहेत आणि आम्हाला खात्री आहे की सर चांगल्या पद्धतीने निवडून येते. बंटी साहेब आज लोकांच्या घरात प्रॉपर्टी कार्ड आले म्हणून या बंटी साहेबांच्या पाठीमागे सदैव आम्ही राहतोय तेवढ्यासाठी. एक गावचा नेता म्हणून बंटी साहेबांकडे जाऊ शकतो. त्यांची काम करण्याची पद्धत उत्तमच आहे, त्यात काही विषय नाही. पण त्या बंटी साहेबांची सत्ता येणार आणि बंटी साहेबांची सत्ता येणार. काय वाटते की कोणत्या पक्षाची सत्ता यावी महापालिका? काँग्रेस या वर्षी येणार सत्ता काँग्रेस पक्षाचीच. काँग्रेसच यायला पाहिजे. काँग्रेसच पालिकेला म्हटलं तर काय अवघड ठरणार नाही. बंटीचीच सत्ता त्या भागात. काँग्रेसचे आमचे विनायक कृष्णराव कारंडे आहेत, त्यांना आम्ही पाठिंबा देतो. विनायक म्हणजे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा हे नाव प्रथम घेतलं जाते. कुठल्याही शुभ कार्यात प्रथम नाव घेतलं जाते आणि त्याचंही नाव विनायक आहे म्हणून आम्ही तरुण मंडळी सर्व विनायकांचं पहिलं नाव घेतलं जातं. दर्शको नमस्कार, के न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकांचं बिगुल वाजलंय. शहरात आपल्याला सर्वत्र निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळते. जसजसं दिवस जवळ येतील तसतसं राजकीय वातावरण तापताना आपल्याला कोल्हापुरात बघायला मिळते. कोल्हापूर महानगरपालिकेसाठी दिनांक 15 जानेवारी 2026 रोजी मतदान तर 16 जानेवारीस मतमोजणी होणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर आम्ही शहरातील विविध प्रभागांमध्ये फिरतोय, तेथील समस्या जाणून घेतोय, त्या प्रभागांचा झालेला विकास, अजून देखील प्रलंबित असणारे प्रश्न, होणाऱ्या नगरसेवकांकडून नागरिकांच्या असणाऱ्या अपेक्षा, त्याचबरोबर नागरिकांच्या मनातील नगरसेवक कोण आहे याचा आपण सविस्तर आढावा घेतोय. आज आपण पोहोचलो आहोत प्रभाग क्रमांक 5 मध्ये. या ठिकाणी काही नागरिक आहेत, तर जाणून घेऊयात त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत. खूप वर्षांनी निवडणूक होते, काय सांगाल या प्रभागाचा विकास झालाय? विकास म्हणजे अजून काय नाहीच आहे म्हणजे जे आम्ही असतोय ती कामं काय होतच नाहीत. कुत्र्याचे ड्रेनेजचे, परत झूम प्रकल्प कचरा हलतच नाही. कुत्रे इतके आहेत की लोक घाबरतात जायला, त्यामुळं सगळ्या अडचणीच आहेत. प्रॉब्लेम भरपूर प्रॉब्लेम आहेत. काय वाटते कसा असावा नगरसेवक? का जनतेचं ऐकलं पाहिजे आणि पैसे वाटता कामा नयेत. पैशाच्या ह्याच्यावर ते इलेक्शन चालल्यात ती बंद व्हायला पाहिजे. आता म्हणजे प्रामाणिक माणसाला आणि कर्तव्यनिष्ठ ह्याला नगरसेवकाला निवडून आलं पाहिजे. तर या प्रभाग 5 मधून विनायक कारंडे देखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत, काय सांगाल त्यांच्याबद्दल? त्यांचं कार्य आहे, भरपूर आहे. त्यात मग त्या बावडा साईड हे ते लाईन बाजार त्यांनी काम केलेले आहेत. जे आपल्या महापुराच्या काळात, कोरोना काळात त्यांची कामं झालेली आहेत. त्यामुळं त्यांच्याविषयी लोकांचं म्हणजे मत चांगलं आहे. आणि मग इतर त्यांची काम करण्याची पद्धत कशी आहे? काम करणे अगदी चांगले आहे. जनतेत मी घरात जाऊन अडचणी विचारणारा माणूस आहे. तुम्हाला काय वाटते की या निवडणुकीत कोणत्या पक्षाची सत्ता महापालिकेवर यावी? काँग्रेसच यायला पाहिजे. असं का वाटते? का त्या भाग त्या साहेबांचाच आहे. साहेबांनी लक्ष घातलं तरी बरं पडेल बंटीपासून. अनेक वर्षांनी महापालिकेची निवडणूक होत आहे, काय सांगाल या भागाचा विकास झाला का? नाही झालेला. गेली 10 वर्ष काहीच विकास झालेला नाही. याआधी प्रशासक होतं महापालिकेवर, त्यांच्या कार्यकाळात काही कामं झाली? काहीच नाही. काय सांगाल अजून काय प्रमुख प्रश्न या परिसराचे आहेत? आमचा त्या ग्राउंडचा पण प्रश्न आहे. पाण्याचं आता आहे चांगलं, म्हणजे पाणी प्रश्न काय प्रॉब्लेम नाही. गटर वगैरे स्वच्छता पाहिजे आम्हाला, बाकी काय नाही. कसा असावा नगरसेवक? नगरसेवक हा प्रामाणिक काम करणारा, स्वतःहून आपल्या ठिकाणी येऊन मदत करणारा, शिक्षित असावा. कोण विकास करू शकते असं तुम्हाला वाटतं? काँग्रेसचे आमचे विनायक कृष्णराव कारंडे आहेत, त्यांना आम्ही पाठिंबा देणार. काय म्हणजे एकंदरीत त्यांची काम करण्याची पद्धत कशी आहे? आता ते गेली 10 वर्ष स्वतः नगरसेवक नसतानाही त्यांनी मदत केलेली आहे सगळीकडं. सॅनिटरी करोना काळात सॅनिटरींचा सगळ्यांना घरपोच बॉटल वगैरे, परत तुमचा पुराच्या वेळेला पूर आला त्यावेळेला सगळ्यांना ग्राउंडवर जाऊन स्वतः
त्यांनी मदत केलेली आहे. आणि ज्यावेळेला पाणी प्रश्न आला होता त्यावेळेला स्वतःचा टँकर विकत घेऊन त्यांनी सगळ्यांना पाण्याचं वाटप केलेलं आहे. तेच आता काँग्रेसकडून या प्रभाग 5 मधून निवडणुकीच्या रिंगणात आहेत, काय सांगाल त्याच्याबद्दल? तेच आता म्हणजे सुशिक्षित आहेत, शिकलेले आहेत, ते आम्हाला मदत करणार आहेत. लोकांच्या ग्राउंडवर तुमच्या स्वतः मदत करण्यासारखा माणूस आहे म्हणून आम्ही त्यांना पाठिंबा दिलेला आहे. काय वाटते तुम्हाला की कोणत्या पक्षाची सत्ता महापालिकेवर यावी? काँग्रेसची. असं काय वाटते? आम्ही गेली 60 वर्ष ते बघितलेलं आहे त्यांची सत्ता. काय सांगाल, विकास झालाय का या परिसराचा? ह्या परिसरामध्ये विकास झालेला नाही आहे. थोडं बंटी साहेबामुळे थोडं थोडं होतंय. ऑलरेडी आमच्या इथे मच्छर खूप आहेत, त्याचा पण विचार असं करतच नाही प्रशासन. आणि आता ते भाजप सरकार आहे, जरा काय समजत नाही. आता तरी कसं चाललेलं आहे, आता पैशावर तरी मतदान चालू आहे असं माणसांचं तरी मत आहे. नक्कीच या निवडणुकीत विनायक कारंडे सर या प्रभागातून आहेत, काय सांगाल त्याच्याबद्दल? विनायक कारंडे सर सर्वसामान्य जनतेला ते पाठिंबा हे करतील आणि जरा मदत पण करतील आणि सर्वसामान्य माणसांची प्रश्न सोडवतील. कशी आहे नेमकी त्यांची काम करण्याची पद्धत? काम करण्याची त्यांची सत्ता नसो, त्यांनी खूप असं केलेलं आहे ना. म्हणजे ते काही पण असो, आता लॉकडाऊनमध्ये सॅनिटायझर मास्क त्यांनी हे केलं. कोणाकोणाची परिस्थिती पण नव्हती, त्यांनी फळं असं भाजीपाला फळं घरपोच त्यांनी अन्न सुद्धा शिजवून दिलेलं आहे. माणसं खूप हे येतात ना लॉकडाऊनमध्ये. काय होईल या निवडणुकीत? मला वाटतं काँग्रेसचे पक्षच येतील निवडून. विकास झालाय का या भागाचा तरी काही विकास झालेला नाही आहे, गेली 10 वर्ष झालेला नाही आहे. आणि राहिला आमच्या इथला प्रश्न, तर मुख्य प्रश्न असा आहे की रस्त्यांचा जो प्रश्न आहे त्याच्याबद्दल काही विकास झालेलाच नाही आहे. मध्ये एक 5-6 महिन्याच्या पूर्वी थोडा पाण्याचा म्हणजे प्रॉब्लेम झालेला होता, तो सुद्धा म्हणजे काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी सोडवलेला आहे. आणि राहिली गोष्ट या ग्राउंडची, तर ग्राउंडचा जो धुरळा आहे तो फार म्हणजे इथल्या लोकलाइज लोकांना त्याचा फार प्रॉब्लेम होतो, त्याच्याकडं कोणी लक्ष दिलेलं नाही आहे गेली 10 वर्ष झालं तरी. तर आता आमची अपेक्षा अशी आहे की ग्राउंडचं एक व्हावं. थोडं पार्किंगचा प्रॉब्लेम आहे, त्या पार्किंगच्या प्रॉब्लेमचा सुद्धा म्हणजे त्याच्यावरती काहीतरी सोल्युशन निघलं पाहिजे. सेकंडरी म्हणजे जो पाण्याचा प्रॉब्लेम आहे म्हणजे 70% क्लिअर झालेला आहे, 30% अजून ऑलमोस्ट क्लिअर झालेलं नाही आहे. तर मला असं वाटतं की पाण्याचा प्रॉब्लेम पण सॉल्व्ह झाला पाहिजे. जे डास म्हणजे मच्छर वगैरे आहेत त्याच्यासाठी सुद्धा म्हणजे काहीतरी झालं पाहिजे असं मला वाटतंय. कसा असावा नगरसेवक, तुम्हाला काय वाटतं? माझ्या मताने नगरसेवक असा असावा की समाजासाठी कार्य करणारा असावा. नक्कीच असा म्हणजे काय म्हणतात घोटाळा करून म्हणजे पैसा देऊन पैसा घेऊन बसणारा नसावा. या प्रभागातून विनायक कारंडे निवडणुकीच्या रिंगणात आहेत, काय सांगाल त्याच्याबद्दल? नक्कीच विनायक कारंडे सरांच्या बद्दल सांगायचं म्हटलं तरी ते मेन गोष्ट ते सुशिक्षित आहेत, पहिली गोष्ट तरी. आणि मला तरी वाटते की आता सत्ता चालवण्यासाठी सुशिक्षित माणूस असणं फार गरजेचं आहे. कारण शिक्षणातून जे ज्ञान भेटतंय ते कशातून भेटत नाही असं मला वाटतंय. तर मेन गोष्ट सुशिक्षित असणं फार गरजेचं आहे. समाजाचे प्रॉब्लेम्स म्हणजे त्यांच्यावरती विचार करणारा माणूस असणं फार गरजेचं आहे. आणि मेन गोष्ट सरांची म्हणजे जेव्हा त्यांची सत्ता असो वा नसो त्या पडत्या काळात सुद्धा त्यांनी इथल्या लोकांची म्हणजे लाईन बाजारमधल्या बहुतांश असं म्हणता येणार नाही, पूर्णच लोकांची त्यांनी फार मदत केलेली आहे. ते मग ते कोरोना काळामध्ये असू दे, 2019मध्ये आलेला पूर असू दे किंवा मग कोणत्याही गोष्टी असू देत, त्याच्यासाठी त्यांनी फार केलेलं आहे. त्याचबरोबर त्यांनी जी गरीब घरातील मुलं आहेत, अशा आहेत तिथं काही मुलं, त्यांनी त्यांचा स्वखर्चाने त्यांचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे. तर तर मला असं वाटतं की नगरसेवक हा सुशिक्षित असावा, समाजाच्या प्रॉब्लेमसाठी लढणारा असावा आणि नक्कीच त्याचं काम चांगलं असावं. कशी आहे त्यांची एकंदरीत काम करण्याची पद्धत कशी आहे? काम करण्याची पद्धत सरांची म्हणजे ते कोणालाही काही मदत करण्यासाठी कोणत्याही वेळेमध्ये म्हणजे हजर असतात त्या ठिकाणी. ते असं कधी माघार घेत नाहीत. पहिली गोष्ट तरी जेव्हा सरांना फोन केलेला आहे म्हणजे कोणत्याही मंडळातून असू दे किंवा कोणत्याही इथल्या आजूबाजूच्या परिसरातील लोकांचा असू दे, तेव्हा सर त्यांच्यासाठी धावून गेलेले आहेत. तर मला असं वाटतं की जनतेसाठी धावत येणारा कार्यकर्ता पाहिजे. फक्त फोनवर बोलून किंवा काही गोष्टी करून मी करतो सांगतो असा म्हणणारा नगरसेवक एकंदरीत कोणताही म्हणजे मला वाटतं नेता नसावा.
त्यांच्यासाठी काम करणारा नेता असावा असं मला वाटतं. नमस्ते, काय सांगाल? खूप वर्षांनी महापालिकेची निवडणूक होते, एकंदरीत काय सांगाल? विकास झालाय का? विकास म्हटला तर झालेला पण म्हणता येईल, पण थोडा रगडलेला पण आहे. तो पण हॉकी ग्राउंडच्या संदर्भात आम्हाला जरा बोलावं असं वाटेल की बाबा हॉकीची जी ग्राउंड आहे त्याची आताची दुरावस्था झालेली आहे, ते जरा थोड्या प्रमाणात चांगल्या प्रमाणात करून घेता येईल असं आमची इच्छा आहे. आणि हॉकी प्रेमी म्हणून लाईन बाजार करणं ओळखलं जातं. आदरणीय बंटी पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आत्तापर्यंत विविध ठिकाणी आपण कार्यक्रम घेतलेले आहेत. तरी ग्राउंडसाठी पण त्यांनी निधी मंजूर करून दिलेला आहे. त्यामध्ये त्याला स्ट्रपचं तरी काम पूर्ण झालेलं आहे आणि राहिलेल्या उर्वरित काम महानगरपालिकेवर जसं साहेबांनी 27 जसं होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. नक्कीच. आता खूप वर्षांनी निवडणूक होते, काय सांगाल? इथल्या प्रमुख समस्या काय आहेत? प्रमुख समस्या म्हणलं तर आता ते सध्या आहे ते गटर, बाकीचं काय सांगता येणार कसा नाही. असावा नगरसेवक? नगरसेवक कमीत कमी मूलभूत गरजा पुरवणारा तरी असावा. बाकीची लोकांची काही इच्छा नसते, फक्त लाईट, गटर आणि पाणी मूलभूत गरजा पुरवणारा असावा. तर या प्रभागातून विनायक कारंडे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत, त्यांच्याबद्दल काय सांगाल? कारंडे सरांबद्दल बोलावं झालं तर कारंडे सर गेले 7-8 वर्षापासून राजकारणात आहेत, समाजकार्यात आहेत. त्यांचं योगदान समाजासाठी चांगलं आहे आणि आम्हाला खात्री आहे की सर चांगल्या पद्धतीने निवडून येतील. एकंदरीत कशी आहे त्यांची काम करण्याची पद्धत? आहे चांगले आहे, सगळ्यांना समजावून घेऊन काम करतात ते. आणि एक आदर्श शिक्षक असल्यामुळं त्याला काम करण्याची त्यांची पद्धत वेगळी आहे. ते चांगल्या पद्धतीने निवडून येते. काय वाटते की कोणत्या पक्षाची सत्ता यावी महापालिकेवर? काँग्रेस, असं का वाटते? कारण हा भाग पहिल्यापासून काँग्रेसमुळे आहे आणि बंटी पाटील साहेबांच्या मार्फत, ऋतुराजांच्या मार्फत विविध कामं इथं झालेली आहेत आणि इथून पुढे पण उर्वरित कामं ती पूर्ण करून देतील हे आम्हाला ग्वाही आहे आणि ती पूर्ण करून देणार आणि आम्ही हक्काने त्यांच्याकडे जाऊ शकतो. एक गावचा नेता म्हणून बंटी पाटील साहेबांकडे, ऋतुराजांकडे जाऊ शकतो. अनेक वर्षांनी निवडणूक होते, काय सांगाल? विकास झाला का? अनेक वर्षांनी निवडणुकीत हे आपलं दुर्दैव म्हणायचं. कारण का ज्या याच्यामध्ये प्रशासन आलं, कारण का तिथं नगरसेवक नाही. सामान्य नागरिक जर महानगरपालिकेत काम करायला जात असेल तर त्याला तिथं व्हॅल्यू देत नाही. म्हणून या महानगरपालिकेला एक अंकुश म्हणून हा नगरसेवकाचा अंकुश पाहिजे, म्हणून नगरसेवक पाहिजे होता. आत्तापर्यंत विकास झाला असता, पण गेले 7-8 वर्ष मागात नगरसेवक पदच नाही आणि ते बरखास्त झाल्यामुळं प्रशासन आलं आणि प्रशासनाकडे सर्वसामान्य नागरिक जाऊ शकत नाही, तो नगरसेवकाकडेच जाऊ शकतोय. काय सांगाल? येथील प्रमुख समस्या काय? येथील प्रमुख समस्या म्हणजे गुंठेवारीचा एक मोठा प्रश्न आहे आणि सगळं बघायला गेलं तर इनामी जमिनीचा एक मोठा प्रश्न आहे. आज 1980 साली बंटी साहेबांनी महानगरपालिकेचा एक हॉल आहे नागाळ पार्कात, त्या 1980-81 साली त्यांनी तिथं एक मेळावा भरवलेला. म्हणजे गुंठेवारीचा 25% अनिर्जित आणि अकृषक सारा 25% भरला. 25% भरल्यामुळं लोकांचे पैसे खूप वाचले. बंटी साहेब आज लोकांच्या घरात प्रॉपर्टी कार्ड आले, म्हणून या बंटी साहेबांच्या पाठीमागं सदैव आम्ही राहतोय तेवढ्यासाठी. आणि काय सांगाल? नगरसेवक कसा असावा? नगरसेवक सर्वसामान्य नागरिकांच्यात मिळून मिसळून असावा आणि नागरिकांची ज्यांनी निवडून दिलंय त्यांच्या समस्याची जाण असणारा असावा. आता बघायला गेलं तर या प्रभागातून विनायक कारंडे निवडणुकीच्या रिंगणात आहेत, त्यांच्याबद्दल काय वाटतं? विनायक कारंडे सर म्हणजे उच्च शिक्षित आणि तरुण उमेदवार. आज तळागाळातनं पोचलेला तो विनायक कारंडे. विनायक म्हणजे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा हे नाव प्रथम घेतलं जाते. कुठल्याही शुभकार्यात प्रथम नाव घेतलं जाते आणि त्याचंही नाव विनायक आहे. म्हणून आम्ही तरुण मंडळी सर्व विनायकांचं पहिलं नाव घेतलं जातं या भागातून. नक्कीच. एकंदरीत काम करण्याची पद्धत कशी आहे? एकंदरीत काम करण्याची पद्धत म्हणजे त्याला गर्व नाही. सर्वसामान्य महिला असू दे, नागरिक असू दे, कुठलं मयत झालं काय झालं सगळं तिथं सोडून तिथं तो जाण्याची हिंमत त्याच्यात आहे आणि तसा तो उमेदवार आता पात्र इथं झालेला आहे. काय सांगाल? महापालिकेवर कोणत्या पक्षाची सत्ता येईल? महानगरपालिकेत आता बंटी पाटील म्हणजे एक अशी मोहर आहे की ती मोहर फार म्हणजे विचित्रच आहे. पण त्या बंटी साहेबांची सत्ता येणार आणि बंटी साहेबांची सत्ता येणार. खूप वर्षांनी निवडणूक होते, काय सांगाल? विकास झाला? विकास बोलला तर आज विकासाच्या बाबतीत बोललं तर आज लाईन बाजार परिसरामधील जुना लाईन बाजार जर की बघितला तर ड्रेनेज, गटरे, रस्ते हे रखडलेली कामं आहेत आणि हॉकीची पंढरी मंडळ झालं, हॉकीचं ग्राउंडही आहे आपला. आता कित्येक वर्ष झाले तो पण ग्राउंड रखडलेल्या कामामध्ये आहे. असं
प्रत्येक वेळी असं नाही की बाबा पूर्णपणे कार्यकर्ते झुटून काम करतात नगरसंघ. आणि येणाऱ्या काळामध्ये 2019पासून जे महापूर कोविड हे समस्या आल्या ह्याच्यामध्ये विनायक कारंडे सरांनी म्हणजे सामाजिक कार्यकर्ता म्हणून जे त्यांनी दर्शवलं काम त्यांच्या आता त्यांना पोचपावती हे कार्यकर्त्यांच्याकडून मिळणारच आहे थोड्या दिवसात. काय नेमकी काम करण्याची पद्धत कशी आहे कारंडे सरांची? आज जर की तुम्ही बघितला तर शिक्षण संस्थेमध्ये शिक्षक म्हणून काम करत आहेत विनायक कारंडे सर. जसं लहान लहान मुलांच्यापासून ते मोठ्या मुलांच्यापर्यंत त्यांनी जी शिकवण्याची पद्धत आहे आज तीच हात घेऊन ती स्वतः समाजामध्ये उतरलेल्या आहेत. त्याच्यामुळे कामाची पद्धत त्यांची आता दिसलं जातात. काय सांगाल महापालिकेवर कोणत्या पक्षाची सत्ता यावी असं तुम्हाला वाटतं? महापालिकेवर गेले सतत बंटी साहेबांनी कार्य केलेलं त्याची पोचपावती तुम्हाला मिळालेलीच आहे. यावर्षी येणार सत्ता काँग्रेस पक्षाचीच. निवडणूक होते, काय सांगाल समस्या काय आहे तिथल्या? माणसाच्या समस्या फक्त रस्ता गटर पाणी हीच अपेक्षा आहे, बाकी काय नाही अपेक्षा नाही. तुम्हाला काय वाटते की नगरसेवक कसा असावा? नगरसेवक जनतेतलाच असावा, मिळून मिसळून राहणाराच उमेदवार असावा अशी फक्त अपेक्षा आहे. काय सांगाल विनायक कारंडे सर या प्रभागातून निवडणूक लढवत आहेत त्यांच्याबद्दल काय सांगाल? सरांचं जेवढं बोलावं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. सरांचं सहकार्य त्यांनी सगळ्यांना लाभलेलंच आहे. खूप वर्षांनी निवडणूक होते, काय सांगाल विकास झालाय का हो इथला? विकास तर आता सध्या तसा झालेला नाही. बरं. तर येणाऱ्या जनतेला तर विकास हा गरजेचा आहे अत्यंत. तर मी सांगू शकतो की मान्य श्री विनायक कारंडे यांनी गटर योजना काय असेल, लाईट, रस्ते या पूर्ण सुविधा आपल्या लाईनमधील नागरिकांना उपलब्ध करून द्याव्या हीच माझी इच्छा आहे. तर आता इलेक्शन लागेल तसं बघू की आपण. आता दादा काय सांगशील इथल्या समस्या अजून काय आहेत अजून? दादा काय सांगाल समस्या काय आहेत एकंदरीत? आता आपला झूम इथं लाईन बार झूम आहे ते माणसांना हे कचरामुळे जरा प्रभागात हे होते म्हणून ते आता आपले सरवीर ते निवडून आले ना तर ते समस्या दूर व्हावी ही इच्छा आहे, बाकी काय नाही. विनायक कारंडे सर निवडणुकीच्या रिंगणात आहेत, त्यांच्याबद्दल काय वाटतं? आता सर उमेदवार म्हणून हे आपल्यासाठी हेच आहेत, सरांच्या पाठीशी आम्ही कायम आहे. कारण आता सर उमेदवार म्हणून निवडून आले की प्रभागमध्ये जे काय झूमचं ते हे आहे ते सगळं जावं. कशी आहे त्यांची काम करण्याची पद्धत? त्यांची काम करण्याची पद्धत उत्तमच आहे, त्यात काही विषय नाही.